राजेंद्र सुभाष, श्री रमेश नामदेवराव पाटील या तीनही उमेदवारांना प्रचंड मतांनी सर्वांना मी आवाहन करते की त्यांना निवडून द्या आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि शहरामध्ये सुद्धा बहुमत मिळालेलं आहे. तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकवला पाहिजे आणि जसं भारतीय जनता पार्टी ही देशात जगातली नंबर 1ची पार्टी आहे, त्याच पद्धतीनं जी कामं केंद्रामध्ये होती, राज्यामध्ये होती, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा होणार आहेत. तरी सर्वांनी येणाऱ्या 7 तारखेला सकाळी 7:30 वाजता मतदानासाठी बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करून घेणं आणि मी महिला मोर्चाचे अध्यक्ष असल्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करते की आपण लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर विविध योजना ज्या आहेत त्याचा आपण लाभ घेतो.